हे करप ना. मला जर वर्षी मला इथंच खुरपायला लावी तू, पण तू काय घर बांधित नाही. सरकारी घरन कवाय खाली कर असतंय, किती नीट नाटक करू द्या, पण ते म्हणतात ना कुडी आधार देत या माणसाला. काय म्हणला? पकड भांड्यात. भांड्यात असन. लय फोड आलाय मला त्या दिवशी बी. आणि तुला का मुंडको खुरपू दिले? हा तुंड दिलंस का? ते हे नाही खुरप चलत नाही जास्त. हे देऊ का असलं? नको बाबा, लय जर असन ते. केलंय सर. हा. अरे आमच्या कॉलेजची हे जाणार आहे, काय सहल जाणार आहे आमची. मग कशाने जाणार आहे? इमानानं जाणार आहे. काय व्हायचं? जाऊ देणार आहे नारायण. 30,000 रुपये हाय म्हण फी. 15,000 रुपये जाण्याचे, 15,000 येण्याचे, खाण्यापिण्याचे. आणि खाणं पिणं आमच्याकडेच म्हणत ते नुसतं कॉलेज घेऊन चाललंय आम्हाला. हो का? हो. हा? अरे आम्ही लहानपणी होतो तर साखर कारखान्यावर नेलत रे आम्हाला सहलीला. 7वीला होते तेव्हा, आणि त्याच्यानंतर कुणी सुद्धा नेलं नाही आम्हाला. त्याच्यामुळे आता जायचंय. हो रे, जाऊ दे रे मला. नकोय बाबा. हा? हा? आता नको ग. हा. अरे जाऊ दे पिट्या. हा? अरे कवा तरी यशस्वी बायकोच्या माग गड्यानं उभा राहत झालं. नाही सारखं आता लेकरं शिकवायचे का? ते शिकवायचं तुला. लेकराच्या सहली बघायच्या, ते फीस बघायचं. अरे लेकराला पाठी देणार आहे ना रे. मग त्यांचंच बघायचं. तू राहू दे ना अशी, तर फिरतीस कुठे बी तू. अरे तिकडे अंदमान निकोबारला जायचंय. सावरकर काय म्हणजे सावरकरांना त्या काळ्या पाण्याची शिक्षा दिली का? तर त्या काळ्या पाण्याचा जेल बघायला जायचंय. हायकोर्टाचे जज आहे त्याच्या पुढे आम्हाला त्यांना भेटायचंय. 7 दिवसाची हाय सहल. हो. आपल्याला हा. अरे जाऊ दे ना दलिंद्र. कवा तरी हो म्हणत जाय ना. 7:30 ऊस तोडीची उचल मायावर खुरपाय लावायलाय मला दलिंद्र. असं तर काम करीत नाहीस पण तू. हो. याला पण तू तरी कर दे. मी तुला काय म्हणायले गोडी गमतीनं, तू 15,000 दे, मी 15,000 भरते. चल तू जा एकटी. आणि मी सहलीला एकटी जाते. वा. एकटी जाते, कुणी नाही मला सांगा. अरे मला शिकविणारे मास्तर मी माझ्यापेक्षा लहानच. हो मला ते मॅडमच म्हणतात. काय करावं आता? त्याच्यामुळे कुठं काही लपड्या बिपड्या करायचं काय हे नाही. त्याच्यामुळे मला जाऊ दे आता. हा? अरे बायकोला दाबून चोपून ठेवण्याचा टाइम गेला रे. वय गेलं निघून आता. हा? आव अशा बी धाकत राहील. अशा बी धाकात राहील ना. नाही तर राहतच नव्हतं तू. अरे पण काय म्हणून बायका धाकात राहते. हा? आव राह ना कधी. त्याला खुद कळतोय कोणता धाक पाळायचा आणि कोणता धाक नाही पाळायचा. आता तू म्हणशील पचपच तेल डोक्यावरच पदर घे. तू इकडं जाऊ नको, तू तिकडं जाऊ नको. हा? मला माझ्या हित त्या गोष्टी बी करू नको म्हणत असतील. हा? तर मी कसं काय ऐकन? हा? आव ऐकल्या पाहिजे तर. अरे कोणत्या गोष्टी ऐकावं आम्हाला माहित असते ना, आम्हाला कळत असते ना. हा? कोणत्या? ते सोड, मी काय म्हणायला लागले तुला ते ऐक मग. सहलीच होय. हो सहलीला जायचंय. आमच्या त्या ग्रुपवर मेसेज पडायला लागले तर, आणि तिथं मेसेज आलाय जे पहिले 100 येते त्यालाच घेऊन जाणार. म्हणजे जे 100 येते म्हणजे. हा पुन्हा 100च्या वर झाले विद्यार्थी तर जाणार नाहीत, म्हणजे घेणार नाहीत. हा. तर मी म्हणलं पहिल्या 100 मध्ये मग नाव होती.
नाव टाकून ठेवू आपण. हा नाव ठेवू टाकून नाही म्हणले पैसे लगेच द्यायचे म्हणले सप्टेंबर महिन्यात जायची सर. नाव टाकून ठेवू ना. नाही ना नाव आणि पैसे संकट द्यायचे म्हणा अकाउंट नंबर आणि काय बायनून द्यायचे. आमच्याकडे आता नाहीत म्हणा आले होते बघ. म्हणजे सर उदारीवर न्या म्हणा मला. एकच विद्यार्थी असा म्हणा आमचा. हा आर्थिक दृष्ट्या मागासलेले सरकारी घरात राहिलेले सामाजिक कार्यकर्ते. हो हो. मग नारायण आपल्यावरची येळ कवा जाईन र. तू असे समाज कार्य कर ना. मग काय लुटून करू का समाजकार्य. आव आ लुटून समाजकार्य करू का बाबा. अरे एकदाच सरत्या भरत्या भरावं लागतात लोकांना लुटून केलं तर. आपण काय लुटा म्हणतो म्हणून मला नाही मला वाटतंय कष्टाचं जेवढं मिळेल ना तेवढं बदल. बरं ते जाऊ दे मला सांग. काय जाऊ द्या पैसे देतो का नाही तर. नाहीत का एवढे माझ्याकडे कुठून येणार पैसे एवढे. हा लेकर हे शिकायचे माझं तू कुठं असायचं. मायो हा म्हणजे लग्न झालं की शिकवायचं शिकवान पुन्हा एक तर ऍडमिशन घेतलं तर घेतलंय. हा नको म्हणत होत. हा आता घेतलं तर ठीकच आहे. पुन्हा तू सहल बी उड्या मारायची पुन्हा. हा म्हणजे बाईचं लग्न झालं लेकरं बाळ झाले तर तिनं शिकू नये तिनं नोकरी करू नये तिनं सहलीला जाऊ नये तिच्या काय तशी अडवणूक करायची आणि म्हणा लेकराचं बघायचं संसाराचं बघायचं नवऱ्याचं बघायचं हा भावकी जावकीचं बघायचं सोयऱ्या धायऱ्याचं बघायचं समाजाचं बघायचं नेत्या मंडळीचं बघायचं बाईनाचं बघायचं. लग्न झालं काय असतं. हा म्हणजे लग्न झालं की तेवढंच बाईचं आयुष्य असतं करणार आहे. काय असतं पण आयुष्य. हा आता लेकरं मोठाले झाले का ते काय ताने पाठचे आहेत का आता. शिकायला लागलीस ना तू. मग शिकायलेत ना लेकरं. मला काय सांगू नको मला 15,000 रुपये तू दे. हो आणि ते बी गोडी गुलाबीनं म्हणायले तुला दी म्हणून. द्या इकडं वाटीत मला. आई द्या ना इकडं तुझ्या दही टाकून द्या जरसक. बरं साबुदाणा इकडं आणून दही तिकडं ठुलय. म्हणते तर इथंच काय इथंच करायचं इथंच खायचं तर. त्याच्यात दोडक्याची भाजी आहे दोडक्याची भाजी आहे चपात्या आहेत आणि बरीच खाल्लं काय. चपाती दीडच आहे ना तुला. बाबा हे भात करून दिला. खाऊ दे रे त्यांचा गॅस. नाही नाही करते मी आता. ऐका ना आता चहा पिवी मी. ते द्या ना आता चमचा द्या त्याच्यात. जरशी खा राजा मावशी चपाती ते. नाही घ्या ना पुन्हा खा. हे दही का दही खायला येईन तिकडे. नाही आता तिकडे पुन्हा यानं मला लावलंय ना माय खुरपायला काय सांगताय. काय काय हे सारा फोड आलाय हाताला माय. काढ द्या. आणि असं मुंगळ्यात बसविलंय मला आणि काय सगळ्या चपलीत घुसल्यात आणि काय आता उत्तर काय सुद्धा सुधरा मला. जिंदगी झंड करून टाकली बाई काय नाही खरं. चमचा दिला का. अगं चल माय दुपार झाली. मी दुपार झाली म्हणलं आता. हो तुला खायचं हे खाय. धर ना अरे धर ना. हा बस लय मोठं घाट घेऊ नको. जिरे मोहऱ्या टाकल्यात का. त्या पुस्तकातले मोठा होता का सगळ्याला पुरायसारखा. जेवढा होता तेवढा दिसला तर टाकला भिजायला. नारायण मला जाऊ दे रे. जाय ना बाई. ना
जरा खाय बाबा. धर ना. नको म्हणलं तर हं. मी थोडं घेते. लपळाला काय ना दुपार झाली ते. एवढं उपर नको उपर बघ थोडं ते लय झर आहे म्हणा. हाताला लागन. वरून 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 होय. काय म्हणत होते मी? लेकरं शिकायलेत म्हणून आणि संसार आहे म्हणून तो जायचं नाही सासू तू म्हणू नको मला. हो हो जिथं मला संधी मिळेल मला तिथं जाऊ दे. येऊ दे माझ्या जीवाची आई. तुला हक्क तरी येत नाही का प्रवासाचा फिरायचा? नाही रे. आता काय आता सवय झाली. रोज बाहेर आहे तरी तुला हक्क तरी येत नाही का? आता सवय झाली ना रे. आव नाही केलं पाहिजे. लय मोठे जाणारच ना. पोरी पोरं आहेत. हो आमच्या सगळ्या मॅडम हे आहेत. हो लहान मॅडम माझ्यापेक्षा लहान मॅडम होतात. माझ्यापेक्षा बी लहान मास्तर होतात आमचे शिकवायला. ते मला मॅडम होते सगळे मॅडम होते. कारण वयानं मी मोठी आहे ना पण आकलीन लहान आहे असं तुला वाटतंय रे. बाहेरच्या सगळ्या लोकांना वाटतं की अक्कल या बायाला अक्कल आहे पण तुलाच वाटतंय बी आकली आहे. शिकायला कशामुळे टाकलं तुला? हो रे शिकत राहावं माणसानं. मला तर वकिली करायची आणि आता मराठीत वकिली आली आहे म्हणून मला करायची जास्त. जरा कोर्टात आता कवर फिरणार आहे. आता 40 45 42 वर्ष वय झालंय. एका जागा कोण्या सिनियर वकिलाच्या तिथं टेबलवर बसते लिहत. हो माझ्या वकील बी मला घेतील का नाही ज्युनियर म्हणून कुणाला ठावं. पण करायचंय ना. हा त्याच्यामुळे म्हणायले रे मला हे कर म्हणून. हा नाही तर मग आता माझ्या सोशल मीडियाच्या मित्रमंडळीकडून मागते बाय काय करू. लय काय जण मला लय शा देते. नुसतीच मोठी कार्यकर्ते आहे का म्हणते. आता त्याला कसं म्हणून मला इमानानं जायचंय सहलीला. हो 30,000 रुपये खर्च आहे. हो मला द्यायचे नाहीत ना. द्यायच्या हटकून काही जण रुपये टाकतात मदत म्हणून. माझ्या बऱ्यावर नसलेले लोक आणि काय काय करतात मदत. पण ते काळ्या पाण्याची शिक्षा तिकडं सावरकर होते ना जेलमध्ये. तिकडं पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार बेट बीच आहेत. त्या बीचला नाही पण आपले हायकोर्टाचे जज वगैरे हे ते कामकाज काय काय तर ते त्याच्यासाठी जायचंय. सप्टेंबर महिन्यात जायचं तर काय अगोदरच तिकीट बुक करायचे. तर आता ते पैसे पाठवतील ना लोक. आधार कार्ड बँक अकाउंट नंबर हे ते. हा सामाजिक कामाला देतात रे लोक पैसे. सहलीला मला कसं देते मदत करते सांग. जाय बाई म्हणते माहिती ना लाज नाही वाटत का म्हणते. तर ते बी वकिली शिकायला जाणार आहे. मी काय अशी जाणार थोडीच आहे का नाही. आमचे कॉलेज नेणार आहे. काय करा हे नवरा दलिंद्र आहे म्हणून काय करा नशिबाला. मला दलिंद्र बायको भेटली दादा समाज कार्यातच मला बी घालती. हा सुरूच आहे माग चल इकडं चल तिकडं. काय करा आता मास्तरनीचं काय होतंय काय नाही रे बाबा. ते बाबाचा लय छिंडायला मला त्या देत. मी बाई खूप नांदू द्या नाही म्हणायला. ती बाई म्हणली बाई मी गेले त्याच्याकडं म्हणली मी दुसऱ्या दिवशी तू मौत बाहेर निघन म्हणली.
त्या नवऱ्या संग जाणं म्हणजे यमा संग जाणं आहे म्हणली काल. हो एवढे कदरलेले बाई म्हणली. हो ना काय करावं आता अशा लोकांना मदत करावं लागत नाही. 53 वर्षाची बाई आहे नारायण 5च वर्ष राहिले तिथे ह्याला रिटायरमेंटला. हो एवढा त्रास आहे त्या बाईला. 6 महिन्याचं लेकरू चोरून नेलं म्हणली दूध पेत मग. वर्ग मेले म्हणली आता मग नोकरीला होतं क्लार्क तर तिथं पाहुण्या रावळ्या तसं हानीत होता म्हण. तर ते नातरुंडा एवढे भेदरले म्हण तर त्या दवाखान्यात त्या लेकराला ऍडमिट करावं लागतं. हो मग असं मी कुणाला बी मदत करते येणार आहे तर मला लोकांना मदत करावं असे म्हणते मी. कुणाला ठाव काही माय बऱ्यावर बी नाही तर ना. ते फॉलोअर्स किती आहेत? माय अरे 92,000 आहेत फेसबुकला. 92,000 लोकांना रुपये जरी टाकला तर मग सहलच होती. पण कुठे आठवड्यावर येत नाही ते मालू करत जाते. 1 रुपया 1 रुपया जर टाकलं मला मदत केली तर 92,000 रुपये होते. मला काय 30,000 रुपये पाहिजेत फक्त. पण काय लोकांच्या पेरण्या काय नो बायनो असते अडी अडचणी असतात. त्याच्यामुळे आपण कुणाची बाई कुणावर ज्वारा नाही तर नवरा 20 वर्ष 22 वर्ष घालून आता नाही म्हणायला मी तुला देत नाही लेकरं शिकायचे तर. आणि बघा ना लेकरा बाळा झाले की बाईचं कसं असतंय लग्न येऊ झालं की तिने शिकायचं नाही तिने नोकऱ्या करायच्या नाही जसं नवरा म्हणे तसं राहायचं. आजही बी आता नवरा काय म्हणतोय लेकरं शिकायलेत ना लेकराला देऊ का तुला देऊ. आणि इकडं तर लेकरायला देत नाही मला द्यावं लागतंय आणि फक्त लेकराचं नाव करतंय दरिद्र. हो मग काय तर माय खरंच गे. त्याच्यामुळं लोक नवरे श्रीमंत बघून देते तर नारायण पोरीला की लेकीचं हे होऊ नये वाटोळ. हो ही गोष्ट वेगळी की पैशावाले बी वाटोळ करते तर भिकारी बी चांगलं सांभाळते का. तुला काय म्हणायचं माझ्याशी? तू चांगला नाहीस र लोकाला लय चांगला वाटतो. अरे पण तू लोकांचा नवरा नाही तू बुवा नवरा. त्याच्यामुळे मला माहित आहे रे तुझी खोड काय तर डोळ्यात जाईन की तर माया. तुला लय सवतीचा सळ आहे रे नारायण. दुसऱ्यानं नीटनाटक केलं की मला झोपीतच कामाला. शेजाऱ्यानं नीटनाटक केलं की मला म्हणला शेजाऱ्याने लय नीटनाटक केलं चल उठ म्हणला. आपण राहतो स्वच्छ पटायला पाहिजे का नाही? अरे किती केलं तर नारायण हे बा घराची काय अंगण सांगतच असतंय. त्याच्यामुळे अंगणच नीट करायचं आणि घर तसंच ठेवू. लय झालंय गे माय खरंच ना धड अंगाला पिस झालंय हे नवरा म्हणजे काय म्हणतात ना असा घागऱ्या वाचडावाडी चिटकालाय तर घटस्फोट द्यायना नीट नांदवी बी ना मला. आणि सहलीला पैसे बी द्यायना आता तर लेखनाचंच काढायलाय मला. देतो का नाही मग पैसे? आव तुला पैसे अरे दुसरी पैशावाली तरी बघ ना एखादी बायको मला घटस्फोट देऊ. हो पैशावाली अरे कितीतरी गडी बघत आहेत पैशावाल्या बाया. पुढे जाऊ दे असले खुदे. अरे खुशाल बाया सांभाळतात आणि खुशाल गडी सांभाळतात. ती बाया काय म्हणली मग 3 महिन्याचा पगार मास्तरनीचा गायब केला म्हणली झालाच नाही. आणि तिसऱ्या 3 महिने झाल्या 4थ्या महिन्यात म्हणली मी आमच्या साहेबाकडे गेले तर म्हणली साहेब म्हणले झालेलेच तर तुमच्या पगार. आणि बघते विचारलं तर म्हणली त्यानं ठुलेल्या बायाला शेळ्या घेऊन दिल्या त्या पगारीमध्ये. हा हो कसं करावा? तुला काय म्हणलं? आणि तुला मी नोकरी लावली तू तर तुला त्याच्याहून काय करायचं नाही. तू मालकीन नाहीस मला त्या पैशाची मी मालक काय म्हणला. हो 1.5 लाख रुपये दिले म्हणली गाडी घ्यायला स्कॉर्पिओ. तर म्हणली त्या गाडीत मला नेतच नाही कुठं. त्याचा भाऊजाई कोण सगळे जातात म्हणली. हो मी एकटी बसल्या जागा पुरत नाही म्हणतात म्हणून. 2.5 एकर असं वावर म्हणली बाया सासऱ्याचं ह्यानं इकलं म्हणली आमच्या सह्यानं घेता गावातल्याच माणसाला.
किती वर्ष झालंय म्हणलं तर म्हणली 10 वर्ष म्हणलं 12 वर्षात दावा टाकतोय तू म्हणलं 12 वर्षापासून टाका म्हणलं दावा हो बघते का काय करते तर मला तर लय शेत येतोय मला हो असे लोक मला तरी घालायलाय सत्य महापुराचं ऐकते सांगा ते लोक म्हणले बाबा ती कायद्याच ऐकते दुसरं कुणाचं ऐकते आमचं ऐकत ऐकलं तर चांगली गोष्ट असेल तर ऐकन बी ऐकण्यासारखी पण म्हणलं ती बाई म्हणलं तिला जर नवऱ्याकडे नेऊन सोडलं म्हणलं तर म्हणलं दुसऱ्या दिवशी तिची मौत बाहेर काढीन म्हणलं तो बाबा म्हणलं ते एवढा आहे म्हणलं माणूस आणि ही रिस्क म्हणलं मी घेऊ शकत नाही म्हणलं तिला जर जायचं असेल त्या बाईला तर म्हणलं ती जाईल मी त्या बाईला फोर्स करू शकत नाही म्हणलं आम्हाला का समस्याग्रस्त बाईचं ऐकावं लागते म्हणलं तुम्ही वाटलंच तर येऊन भेटा म्हणलं त्या बाईला आणि कार्यकर्ते बी म्हणलं जे काही मदत करायलेत ना तर तिचं सगळं हे करून बघा म्हणलं हो त्या बाईचा जीव जाईन अशा पद्धतीनं त्याला मदत करू नका म्हणलं गडी स्वकायला लागलेत अशा पद्धतीने आज ना हे राहू दे ना हे जरा पाय ठेवायला नाही नाही थोडं थोडं वरून काढ असं कुदळून नको काढू असं हे नाही काढ हे त्याचं नको उकरू नको मी काढतो मग राहू नाही नाही हे राहू दे जरा असं पाय ठेवायला तेवढंच बेकार राहू दे चांगलं दिसत आहे थोडं नाही चांगलं गवत चांगलं असते काय ते बंद कर बरं व्हिडिओ आता आता लय झाला काय माय